गॅस बॅग आहे का लास्ट नाही आहे गॅस आम्हाला थाळी आली थाळी काय बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. आजच्या तिसऱ्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे रामदरा आणि इथं आल्यावर एवढी गर्दी तुफान. चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. सिंगल रोड मस्तपैकी सह्याद्री खूप एन्जॉय होतो आहे ट्रॅव्हलिंगचा आणि साईडला असं सह्याद्रीच्या डोंगर आहेत ना याचे सीन एकदम मस्त मस्त वाटतात. हे बघून ते गाणं आठवतं आहे कोणतं ले जाए जाने कहाँ हवाई हवाई हां तेच गाणं. मला काय जास्त नाही जमणार पण तशाच फिलिंग्स येत आहेत तशा वेव्हसारख्या. चला एक फोटो इथं मी क्लिक करावं असं वाटतंय मला. चला सकाळपासून आज तापर्यंत आपले 2 डेस्टिनेशन फिरून कंप्लीट झाले. त्यापैकी एक म्हणजे केतकवळी येथील प्रतिबालाजी आणि पुरंदर किल्ला. जर तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा खूप मस्त आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता 2:30 वाजून गेल्यात दुपारच्या ऊन पडले आणि लंच टाईम झाला आहे आमचा. थोडं ॲक्च्युली थोडासा उशीर झाला लंच करायला पण चला ठीक आहे. फिरण्याच्या नादात आम्हाला काय कळलं नाही पण आता भूक मस्त लागली आणि जेवढं असं साधारण जेवण भेटेल तेवढं आपण म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. हॉटेल शेतमाळ्याला जेवण्यासाठी थांबलोय. बघा बॅकग्राऊंड एकदम गावरान असं हॉटेल वाटतं मस्तपैकी. ढूंढना पडेगा. चिकन थाळी 200 रुपये, गावरान चिकन थाळी 300 रुपये. ओके मटन थाळी 300, अंडा थाळी 150. ओके हे आहे नॉनव्हेज इकडे व्हेज. तर आता आम्ही व्हेज घेणार. व्हेज थाळीमध्ये येणार पिठलं 2 भाकरी 1 भाजी चटण्या ठेचा आणि इंद्रायणी राईस आणि ते आहे 150 रुपये. ओके तर आपण व्हेज थाळीच घेऊ 2. व्हेज थाळी नाही का ना ठीक व्हेज थाळी. व्हेज थाळी 2 आम्हाला थाळी आली. थाळी काय बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. दाखवतो तुम्हाला काय काय आहे. हे पिठलं बेसन ही भाजी वेगळी असेल कशात काय तरी मसूर वगैरे आहे काहीतरी जवस चटणी ही एक वेगळी चटणी कशाच तरी ठेचा बाजरीची भाकरी कांदा लिंबू आणि सेम हियर. आणि आता काय कंट्रोल होत नाही मला ताट बघून. चला जेवण झाले मस्तपैकी टेस्ट एकदम भारी होती. आता निघतोय रामटेकडी. चला तर मस्तपैकी जेवण झाले आणि आता थोडंसं एनर्जेटिक फील होत आहे. किती काहून असं नाही काय का असं ना समजा फिरून आलं आणि परत एकदा जर पोटात भर पडली की डबल एनर्जी फुल बॅटरी चार्जिंग झाली म्हणायचं आपली. आणि आता प्रवास चालू झाला. अजून छोटेच रस्ते आहेत. आता तिथून पुढे गेलं थोडंसं ते बालाजीवरून जी सासवडला जातो रस्ता तो रस्ता मला पुढे लागेल मे बी. मी तिथे येताना या कॉर्नरला एक फोटो काढला होता तो पण दाखवतो मी तुम्हाला. चला आता हायवे लागला आहे पण इथं जास्त ओव्हरटेक नाही करता येणार आपल्याला तसं पळवायची पण नाही गाडी. आता हा हायवे पुढे जाऊन डायरेक्ट मला वाटते पुणे सोलापूर हायवेवर लागेल. या रस्त्याने मी पहिल्यांदाच जातो आहे त्यामुळे मला कळत नाही ॲक्च्युली. थोडासा अंदाज लावतो आहे आणि आम्ही ना पुण्याच्या अवतीभोवतीच फिरतो आहे सध्या. तर हां कन्फर्म झालं आहे मॅपवर पाहिलं मी की हा रस्ता सरळ पुढे गेलं ते 2 ते 3 किलोमीटर अंतर राहिलं असेल डायरेक्ट पुणे सोलापूर हायवेला लागतो आहे उरुळी कांचनच्या चौकामध्ये. आणि आता माझ्या लक्षात आलं इथे पुढे मामाचं पण हॉटेल होतं आपण तिथं पण जेवण करू शकलो असतो पण मला ॲक्च्युली कळलंच नाही मी इथूनच जातो आहे म्हणून. चला असो निघू आता. आणि मला हायवे दिसायला लागला आहे. गोप्रो सॅटिस्फाय नाही होणार.
आणि फायनली आपण पुणे सोलापूर हायवेवर लागलेलो आहोत. भाई साईड दे दो गाडी. हायवेवरून उतरून जवळपास 10 किलोमीटरचा असा खराब रस्ता होता, सिंगल रोड. तिथं पुढून आलेल्या गाड्यांना पास व्हायला सुद्धा नीट जागा नव्हती आणि ओव्हरटेकचा तर विषय सोडा. आणि आज रविवार असल्यामुळे एवढी गर्दी, यात्रा भरल्यासारखी. रोडने पण इतकी गर्दी होती ना इकडे यायच्या रस्त्याला, खूप सारी. असं वाटतं तर, आणि त्यात एवढं ऊन, असं वाटतं इथं उभं राहायला जागा पण नाही का काय. म्हणजे मंदिरामध्ये लाईन खूप असेल, वेळ लागेल काय बघू. मी पण पहिल्यांदा चालू इथं. तुम्हाला सावली देण्यासाठी झाडे उन्हात उभी राहतात. तिसऱ्या डेस्टिनेशनला पोहोचलोय, रामदरा. आणि इथं आल्यावर एवढी गर्दी, तुफान. रस्त्याने येताना पण ट्रॅफिक भरपूर, आणि वरून ऊन पण पाठीमागे लागले भरपूर. पण रामदऱ्याचं खरंच सीन मस्त आहेत, दाखवतो तुम्हाला. थोड़ा अच्छा आता है, थोड़ा धूप आता है ना, तो ओके नहीं दिखता ज़्यादा. अभी सही आ रहा है, फिर भी बहुत अच्छा है एनवायरमेंट. मराठी बोलत बोलत हिंदीमध्ये कन्वर्ट झालं. मंदिरामधल्या एंट्रीला अर्जुन आणि भीमाचे नाव आहेत. फोटो काढले, फोटो दर्शनासाठी लाईनला लागले रामदरा मंदिर. आता सध्या मी आलो आहे रामदऱ्यामध्ये. हडपसरमधील रामटेकडीच्या जवळ आय थिंक हे लोकेशन आहे. आणि ते प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तलाव म्हणजेच रामदरा, अशी ह्या ऐतिहासिक तलावाचे इतिहास आहे. तुम्हाला दाखवतो मी तो तलाव. आणि आपलं आजच्या प्लॅनिंगमधलं लास्ट डेस्टिनेशन आहे हे रामदरा टेम्पल. कारण वेळेच्या अभावी आम्ही थोडीशी प्लॅनिंग चेंज केलं. मला इथून आता कवर करायचं होतं शनिवार वाडा आणि स्वामीनारायण टेम्पल, हे दोन्ही पाहण्याचं प्लॅनिंगमध्ये होतं, पण उशीर होतोय जायला, त्यामुळं कॅन्सल केली प्लॅनिंग पुढची. किंवा ते पॉईंट्स जे राहिलेले आहेत ते नेक्स्ट ट्रिपला. आता मी डायरेक्ट इथून थेऊर मार्गे तुळापूरवरून आळंदी मार्गे डायरेक्ट चाकणवरून देवला पोहोचणार आहे. चला. थारच्या सोबत गाडी चालवायला मस्त वाटते. थार एकदम अशी डेंजर गाडी दिसते. फ्युचरमध्ये घेऊ आपण. इथं ॲक्सिडेंट झालेला दिसतोय. दुसऱ्या कुठल्या गाडीला काय झालेलं नाही. ही गाडी अनकंट्रोल होऊन ड्रायव्हरचं कंट्रोल सुटलं आणि रोडच्या बाहेर जाऊन झाडाच्या खोंडाला धडकलेली दिसते. चला, चाकण आलंय. हा चाकणचा चौक पुढचा. इथं कधीही गर्दी खूप असते. चला, विकीला सोडलं मी
IPL सिटीमध्ये आणि पुढं निघालो आहे. इथून आता जवळपास 15 ते 20 मिनटामध्ये मी देहूला पोहोचेल. आणि हा चाकणचा MIDC एरिया पूर्ण. इथून अगोदर डबल वेट रोड होता हा. आता ट्रॅफिकच्यामुळं थोडंसं रोडचे डायरेक्शन चेंज केलेत आणि इथं सिंगल वे केलं, तरी पण हे आउटसाईड नेत आहेत. आता नवीन झालेलं आहे, मला पण नव्हतं माहिती. ही सिंगल वे केल्यापासून मी पहिल्यांदाच या रोडला आलो. गुड इव्हनिंग गाईज. संध्याकाळच्या जवळपास आता 7 वाजून गेल्यात आणि मी घरी आलो आहे. थोडंसं जरा थकल्यासारखं झालो आहे. आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो आहे आणि हिंदवीला घेऊन बसलो आहे थोडंसं. हिंदवी हसली. तर आजचा व्लॉग खूप मस्त झाला आहे, म्हणजे माझ्या मनाला तर तुम्ही पण व्लॉग बघून झाला ना तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.